Hello, student. Today we will start our next unit, that is unit 2, and from that unit we'll start our first poem, that is 2.1, from a railway carriage. So this poem is related of railway. So what poet want to tell us? Just see. In this poem, the poet describes many scenes from the window of the railway carriage. So we'll see that faster than fairies, faster than witches, bridges and houses, hedges and ditches, and charging along like troops in a battle, all through the meadows, the horses and cattle. So what poet want to tell us that he says that the train runs faster than magical creatures such as a fairies or witches. Witches म्हणजे काय? So, a woman who is believed to have magical powers and who uses them to harm or help other people. So, that is called witches. फेरी म्हणजे काय? परी. आणि विचेस म्हणजे काय? तर आपण डायन वगैरे म्हणू शकतो किंवा आणखी दुसरे कोणते तरी. ही सीज ब्रिजेस अँड हाऊसेस, हेजेस अँड डीचेस. हेजेस म्हणजे काय? अ लाईन ऑफ बुशेस ऑर स्मॉल ट्रीज प्लांटेड व्हेरी क्लोज टुगेदर. म्हणजे छोटे छोटे झाडं आपण कुंपण करतो ना झाडाचं, दॅट इज कॉल्ड हेजेस. अँड डीचेस मीन्स अ लॉंग नॅरो ओपन कॅनल डग इन टू द ग्राउंड युजली ॲट द साईड ऑफ अ रोड ऑर अ फील्ड. म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये चर म्हणतो. ते शेताच्या साईडने काढलेला असतो किंवा ग्राउंडच्या साईडने किंवा रोडच्या साईडने काढलेला असतो पाणी जाण्यासाठी. दॅट इज कॉल्ड डीचेस. So he sees bridges and houses, hedges and ditches. Then the horses and cattle in the meadows seem to rush away as if they were soldiers on a battlefield. Troop means a group of soldiers, and meadow means a field with grass and often wild flowers in it. So what he wants to tell us that the horses and cattle in the meadows. मिडो मीन्स जे काही गार्डन आहे किंवा जे काही शेत आहे त्याच्यामध्ये काय आहे? हॉर्सेस, कॅटल्स. इट सीम्स टू रश अवे. आणि ते जोरजोरात पळत आहे असं वाटतंय. ॲज इफ दे वेअर सोल्जर्स ऑन अ बॅटलफील्ड. आणि ते पळताना असे वाटत आहे की जसे जे युद्धाचं मैदान असतं. बॅटलफील्ड म्हणजे काय? तर युद्धाचं मैदान. सो इन दॅट हॉर्सेस अँड कॅटल्स आर रशिंग हिअर अँड देअर. एका शिपायासारखे ते जे कॅटल्स आहे किंवा हॉर्सेस आहे. म्हणजे कॅटल म्हणजे काय? तर गाया वगैरे असतात त्या. हॉर्सेस म्हणजे काय? घोडे. मग हे सगळे त्या शेताच्या मैदानामध्ये एका सोल्जर कसा लढत असतो असे लढत असताना किंवा रश जोरजोरात पळताना असं दिसत आहे असं वाटतंय. नेक्स्ट पॅराग्राफ इज देअर. ऑल ऑफ द साइड्स of the hill and the plain fly as thick as a driving rain, and ever again in the wink of an eye painted stations whistle by. So what he want to tell us, the train passes hill and plains. Hill म्हणजे काय? उतार चढाव असतात. प्लेन्स हिल्स अँड प्लेन्स म्हणजे काय? तर उतार चढाव. मग ट्रेन काय पास करते? उतार चढाव पास करते. द साइड्स देअर फ्लाय अवे ॲज अ थिक ॲज अ हेवी रेन. आणि जे काही साइड्स आहे ते काय वाटतंय त्यांना? ते साइड्स जे आहे ते फ्लाय अवे म्हणजे दूर उडून गेल्यासारखं वाटतंय. थिक ॲज अ हेवी रेन म्हणजे जोरजोरात पाऊस जो येतोय तो रेल्वेवरती पडल्यामुळे तो लांब उडून गेल्यासारखा वाटतो. नाऊ अँड अगेन पेंटेड स्टेशन्स पास बाय इवन बिफोर वन कॅन विंक. विंक म्हणजे काय? तर आपण डोळ्याची उघडझाप करत असतो ना, दॅट इज कॉल्ड विंक. म्हणजे त्यांना म्हणायचं काय? तर नवीनच पेंट केलेले स्टेशन्स हे असे काही निघून जात आहे की जसे आपण डोळे झाकले आणि उघडले. म्हणजे डोळे झाकताना एक स्टेशन होतं आणि डोळे उघडले तेव्हा दुसरं स्टेशन. As the train passes these stations, the whistle of the engine is heard. आणि हे जे इंजिन आहे ते काय देत आहे? विसल देते आणि ते ऐकताय आपण असं वाटतंय त्यांना. द विसल ऑफ द इंजिन इज हर्ड. आणि ती ऐकायला येते. त्याची जी शिटी आहे इंजिनची ती सुद्धा ऐकायला येते. नेक्स्ट पॅराग्राफ. ही इज अ चाइल्ड हू क्लॅम्बर्स अँड स्क्रॅम्बल्स ऑल बाय हिमसेल्फ अँड गॅदरिंग ब्रॅम्बल्स.
Here is a tramp who stands and gazes, and there is the green for stringing the daisies. So suddenly one sees a child आणि त्यांना लगेच एक छोटासा मुलगा दिसतोय all by himself climbing with difficulty and gathering bushes with blackberries. आणि काय करतोय तो क्लाइंबर म्हणजे काय तर तो म्हणजे झाडावरती चढून ब्लॅकबेरीजचे जे काही बुशेस आहेत ते बुश जे आहे गॅदरिंग बुशेस विथ ब्लॅकबेरीज म्हणजे फांद्या वगैरे तो ब्लॅकबेरीज असलेला तो तोडून जमा करतोय. देन वन माइट सी अ जॉबलेस पर्सन स्टँडिंग अँड गेझिंग. गेझिंग म्हणजे काय तर आळसल्यासारखं करतोय तो तिथे उभा राहून, कारण त्याला काही जॉबच नाही आहे. जॉबलेस पीपल, दॅट इज जॉबलेस पर्सन स्टँडिंग अँड गेझिंग. दिस विल बी फॉलो बाय ग्रीन ग्रास विच चिल्ड्रन यूज टू स्ट्रिंग डेझीज. आणि ते कोण फॉलो करतंय, दिस विल बी फॉलोड बाय ग्रीन ग्रास. आणि ते कोण करतंय, जे ग्रीन ग्रास आहे, स्ट्रिंग डेझीज, विच विल बी फॉलोड बाय ग्रीन ग्रास विच चिल्ड्रन यूज टू स्ट्रिंग डेझीज. म्हणजे जे डेझीज फ्लावर आहेत तर ते डेझी फ्लावर्स, अ स्मॉल फ्लावर विथ व्हाईट पेटल्स अँड अ येलो सेंटर विच ऑफन ग्रोज इन ग्रास, दॅट इज कॉल्ड डेझी. म्हणजे गवतात उगणारे जे फ्लावर्स असतात ते स्ट्रिंग करून वरती आले. आणि ते जे गार्डन आहे ते कोण यूज करतंय, चिल्ड्रन यूज टू स्ट्रिंग डेझीज. जे डेझी फ्लावर आहे त्याच्यासाठी ते यूज. नाव सी द लास्ट पॅरेग्राफ. हिअर इज अ कार्ट रन अवे इन द रोड lumping along with man and load, and here is a mill and there is a river, each a glimpse and gone forever. Poet R.L. Stevenson. So what poet want to tell us in last paragraph? Now one sees a cart running away in the road, moving in jerks as it carries man and load. तर त्यांना काय दिसतंय रोडच्या कडेला, तर कार्ट दिसते, म्हणजेच काय तर बैलगाडी. आणि त्या बैलगाडीमध्ये काय आहे, ते सामान आहे आणि माणूस आहे. देन वन स्पॉट्स अ मिल फॉलो बाय अ रिव्हर. आणि एक स्पॉट आहे मिलचा आणि तिला कोण फॉलो करतंय, एक रिव्हर फॉलो करतीये. इच साईड इन सीन फॉर अ व्हेरी शॉर्ट टाईम अँड देन इट इज गॉन फॉर एव्हर. आणि ती जी मिल आहे ती थोड्या वेळासाठी दिसते दोन्ही साईडला. जे रिव्हर आपण म्हणतो ना, जसं की रिव्हर आहे खालून आणि त्याच्यावरनं पूल आहे, त्याच्यावरनं ट्रेन चालली आहे. So that is very short time, only in very short time we are able to see in that scene, and then it is gone forever. So this is our poem. Once again I will explain you what poet want to tell us. The poet describes many scenes from the window of a railway carriage. He says that the train runs faster than magical creatures such as fairies or witches. He sees bridges and houses, hedges and ditches. The horses and cattle in the meadows seem to rush away as if they were soldiers on a battlefield. The train passes hill and plains. The sights there fly away as thick as heavy rain. Now and again painted stations pass by even before one can wink. As the train passes these stations, the whistle of the engine is heard. Suddenly, one sees a child all by himself climbing with difficulty and gathering bushes and blackberries. Then one might see a jobless person standing and gazing. This will be followed by green grass, which children use to string daisies. And last, now one sees a cart running away in the road, moving in jerks as it carries man and load. Then one spots a mill followed by a river. Each side is seen for a very short time and then it is gone forever. So here our poem is finished. Have a nice day. Take care. Bye bye.